हॅलो, कसे आहात सगळे? हा आहे मोठा व्हिडिओ पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक. तर पुरणपोळीचा स्वयंपाक करताना सर्वात अगोदर मी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली. 2 कुकरच्या भांड्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकून घेतली. मग थोडंसं पाणी, मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं तेल टाकलं. मग कुकरला वरतीच एक झाकण लावून त्याच्यावर बटाटे पण शिजवून घेतले, कारण पिवळ्या बटाट्याची भाजी करण्यासाठी. मग इकडे कुकरला डाळ शिजते तोपर्यंत मी एका कढईमध्ये आधी आमटीचं वाटण करून घेतलं. कांदा, अद्रक, लसूण, तीळ, खसखस आणि खोबरं चांगलं 1 बाय 1 सगळं भाजून घेतलं. चांगलं असं काळं किंवा असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्या, म्हणजे त्या मसाल्याला खूप चांगली चव येते. मग मी असं 1 बाय 1 भाजून घेतलं 1 साईडला. मग त्यानंतर एका साईडला आधी कुकरमध्ये डाळ झाली का नाही ते आधी चेक केलं 3 शिट्ट्यांनंतर. तर डाळ चांगली शिजलेली म्हणून मी एका साईडला पुरण परतायला घेतलं. तर पुरण परतत असताना जेवढी तुम्ही डाळ घेतली आहे तेवढाच तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. पण गूळ तुम्हाला एकदम नाही टाकायचा आहे, एकदम थोडं हळूहळू टाकायचं, नाहीतर काय होतं पुरण पातळ होतं आणि पुरण पातळ झाल्यानंतर मग पुरणपोळी जे लाटायला अशक्य होतं आणि कडक होते. तर तुम्ही बघू शकता इथे मी 1 बाय 1 हळूहळू दुसरं काम करत असताना पण मी एका साईडला पुरण शिजवून घेतलं. तुमचं उन्हातलं किंवा तुमचा चमचा जर उभा राहिला तर समजून घ्यायचं तुमचं पुरण तयार झालेलं आहे. मग मी चाळणीच्या साहाय्याने पुरण करून घेतलं. मग एका साईडला आमटीचं वाटण करून घेतलं. आता कटाची आमटी बनवायची आपल्याला. तर त्यासाठी मी जे पुरण मी परतून घेतलेलं पातेलं होतं त्याच्यामध्येच मी आमटी घातलेली आहे, म्हणजे भांडे पण तुम्हाला कमी लागतील. आणि दुसरी गोष्ट, ह्या भांड्यात आमटी करायचं कारण असं आहे की ती आमटी जी आहे ती अजून चविष्ट लागते. मग सर्वात अगोदर मी पातेल्यामध्ये तेल घातलं, लसूण घातला, मोहरी घातली, कढीपत्ता टाकला, यांना चांगलं तडतडू दिलं. मग त्यानंतर याच्यामध्ये मोठे 2 चमचे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकलं. मग पूर्णपणे त्याला परतवून घेतलं. मग थोडं तेल सुटेपर्यंत थोडा वेळ मी थांबले. मग तोपर्यंत मी एका साईडला दुसरी तयारी करून घेतली. मग आता टाकू याच्यामध्ये हळद, थोडंसं लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला. तुम्हाला जे मसाले आवडतात ना कटाच्या आमटीमध्ये ते तुम्ही टाकू शकता, पण प्रत्येकाच्या आवडीनिवडीवरती आहे. कोणाला तिखट आवडते, कोणाला तिखट नाही आवडत. आणि थोडंसं हिंग टाकायचं. मग मी हे सगळा मसाला परतून दिला. मग त्यानंतर त्याच्यामध्ये तेल सुटलं. मग मी त्यामध्ये आधी जे मी हे शिजवून घेतली होती डाळ, तर त्याचंच येळवणी म्हणजेच त्याचं जे पाणी आहे ना ते मी आधी बाजूला काढून ठेवलं होतं सुरुवातीला. मग तेच मी टाकलं, थोडंसं पाणी टाकलं. जसं तुम्हाला घट्ट पातळ आमटी आवडते तसे तुम्ही पाणी ॲड करू शकता. मग सर्वात वरतून घातला मटण मसाला. मटण मसाला घालून बघा आमटीमध्ये, खूप आमटी सुंदर लागते. आता आमटी बाजूला ठेवली. मग त्यानंतर कांदा चिरून घेतला, कारण मला पिवळा बटाटा बनवायचा होता. आणि पिवळा बटाटा या पद्धतीने एकदा बनवून बघा, खूप छान लागतो. काय करायचं आहे, कोथिंबीर घ्यायची, अद्रक आणि लसूण घ्यायचं, याचं वाटण करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. मग आता ज्या कढईमध्ये मी मसाला परतून घेतला होता तीच कढई मी स्वच्छ करून घेतली आणि त्यामध्ये बटाटा परतून घेतला. तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, वाटलेला मसाला घातला, कढीपत्ता टाकला. मग त्यानंतर बटाट्याला जो लागणारा कांदा होता तो मी उभा लांब लांब चिरला होता, मग मी तो टाकून घेतला. फोडणी तयार केली, फोडणी झाली. मग त्यानंतर उकडलेला बटाटा जो आहे तो मी मध्यम साईजमध्ये चिरून घेतला. कोणाला बारीक आवडतो, कोणाला मोठा आवडतो, तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करून घ्या. मग हळद घातली. मग त्यानंतर तो बटाटा त्याच्यामध्ये टाकला चिरून घेतलेला. चांगला खमंग होईपर्यंत परतवून घेतला. मग फक्त एक 10 मिनटं झाकण ठेवून घेतला की तुमचा पिवळा बटाटा तयार होतो. मग तोपर्यंत एका साईडला बटाट्याची वाफ होती आहे, तोपर्यंत मी माझ्या साठवणीतले जे काही पापड आहेत, म्हणजे आपण जे करतो उन्हाळ्याच्या वेळेस, मग पापड काढले, कुरडई काढली, जे जे आपल्याला आवडतं ते तुम्ही तळून घेऊ शकता. मग त्यानंतर मी इथे भजी करण्यासाठी लांब लांब कांदा चिरला. आणि हल्ली काय कांद्याला ना वरती काळपट असा रंग येतो बघा, जे हाताला तुम्हाला काळं लागतं, तर ते काही बॅड बॅक्टेरिया असतो असं म्हणतात. तर त्यासाठी मी अगोदर लांब लांब कांदा चिरून घेतला भजीसाठी, धुवून चाळणीमध्ये निथळायला ठेवला. मग त्यामध्ये मीठ, त्याच्यानंतर ओवा, लाल तिखट, थोडंसं बेकिंग पावडर आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं, जेणेकरून भजी जे आहे ते छान कुरकुरीत होतील. मग पापड तळल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 बाय 1 भजी पण तळून घेतले. मग भजी झाल्यानंतर मी एका साईडला माझे पुरणाचे गोळे केले छोटे छोटे, जसं जसं माझे पुरणपोळीचं प्रमाण होतं तसं मी गोळे केले. पुरणपोळी छान आलटून पलटून खरपूस तुपावरती भाजवून घेतल्या. मग त्यानंतर माझ्या घरात गुळवणी पण आवडते, म्हणून मी थोडीशी छोट्याशा भांड्यामध्ये गुळवणी पण केली. तर असा होता हा पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक. जर तुम्हाला कुणाला पुरणपोळीची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.